कर्जत तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था पाहायला मिळत आहे। या रस्त्यावरील खड्डे भरून व्यवस्थित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांना खड्डे भरले जातील असे लेखी आश्वासन दिले होते। परंतु कर्जत तालुक्यात कुठेही खड्डे न भरण्याचे दिसून आल्यानंतर पोलीस मित्र संघटनेने सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी उपोषणाला सुरुवात केली आणि त्या उपोषणाला यश आले असून दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी बांधकाम विभागाचे राहुल देवांगे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन लेखी निवेदनाने पत्र देण्यात आले व त्या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे कामही सुरुवात करण्यात आले। हे आश्वासन दिल्यानंतर प्रदेश अध्यक्ष रमेश कदम यांनी या पत्राच्या आधारे उपोषण स्थगित केले असून खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे। तालुक्यातील सर्व रस्ते डांबरीकरण आणि सर्व रस्त्यावरील खड्डे डांबराने भरले जातील असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्र दिल्यानंतर तमनाथ अडवली रस्त्याचे तात्काळ खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे। तसेच आंबोड गवलवाडी रस्त्याचे कामालाही सुरुवात झाली असून तेथील पुलाचे काम सुरू असून करण्यात आले असून लेखी आश्वासन दिल्यानंतर बेमुदत असणारे उपोषण याला स्थगिती देण्यात आली आहे। आज आम्ही दहिवली खांडपे रस्त्यावर उभे आहोत आणि या दहिवली खांडपे रस्त्याच्या दरम्यान आपला ते आडीली जो रस्ता होता त्या रस्त्यावर अतिशय खड्डे होते आणि आम्ही जेव्हा उपोषण याच्या आधी केलं तेव्हा तिने आम्हाला आश्वासन दिलं होतं की या रस्त्याचं आम्ही डांबरीकरण करतो। त्या आणि सगळ्यांनी BBM केला होता, BBM केलेला आहे आणि 2 महिने झाले BBM होऊन सुद्धा कार्पेट होत नव्हतं। त्याच्यामुळं ते केलेलं BBM निघून जात होता। त्याच्यामुळं आम्ही या कर्जत तालुक्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल देवांग यांच्याकडे 5 तारखेला म्हणजे कालच आम्ही सकाळी 10 वाजता पत्र दिलं की आम्ही त्या रस्त्यावर जाऊन उपोषण करतो। त्या अनुषंगाने आम्ही त्या रस्त्यावर येऊन उपोषण केलं। त्यानंतर ते 12 वाजता तहसीलदार साहेबांनी त्यांना फोन करून सांगितलं की यांच्या आंदोलनात दखल घ्या आणि नाही तर ते आंदोलन तीव्र करतील। त्या तहसीलदार साहेबांच्या सूचनेचं पालन करू त्यांनी आम्हाला भेट दिली आणि मग त्या भेटीमध्ये आमची चर्चा झाली। सुरुवातीला ते म्हणत होते 2 महिन्यात करतो, परंतु आम्ही ते मान्य केलं नाही। नंतर परत महिन्यात करतो तरी पण ते आम्ही मान्य केलं नाही। त्यानंतर आमचेच काही ग्रामस्थ होते, त्यामध्ये आमचे ज्येष्ठ नागरिक आप्पाजी घारे आहेत, बालूजी खडे आहेत, मधुकरजी घारे आहेत, तानाजी भोंबळे आहेत, असे आमचे जे उपोषणाला पाठिंबा दिलेले सहकारी होते त्यांनी सांगितलं की ठीक आहे मला 15 दिवस द्या। आपण त्याला 15 दिवस टाईम दिलेला आहे, त्या 15 दिवसामध्ये हे आपल्याला करून देणार आहे। त्याच्यामुळे आम्ही थोड्या प्रमाणात त्यांना ती मुदत दिलेली आहे। त्याच्याच अनुषंगाने एक आंबोड गवलवाडीच्या रस्त्याचं काम होत नव्हतं, गेले 25 वर्ष रस्ता नव्हता, त्याचंसुद्धा त्यांनी आता BBM केलेलं आहे। आता त्याच्यावर परत आता BBM आणि कार्पेट आणि सिल्कोड होण्याचे बाकी आहे, ते पण ते सुरू करत नव्हते। मोरीचं कारण सांगून 2 महिने त्यांनी काय ते काम सुरू केलं नाही, ते पण आता 15 दिवसामध्ये काम सुरू करणार आहेत। त्यानंतर कोंदुळे खांडपे रस्त्यामध्ये पण खड्ड्याचे साम्राज्य आहे, ते सुद्धा ते आता 15 दिवसामध्ये खड्डेमुक्त तो रस्ता करणार आहेत। तसं पाहिलं तर बऱ्यापैकी ते आपण उपोषणाचं पत्र दिल्यानंतर काम करतायत। त्याबद्दल मी त्यांचा सर्व अधिकाऱ्यांचं आभार व्यक्त करतो आणि असं त्यांनी आम्हाला सहकार्य करावं। जिथे जिथे अशा प्रकारचा रस्ते खड्डेमय असतील ते सर्व रस्ते खड्डेमुक्त करावं एवढंच मी आपल्या माध्यमातून मी सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो। जय श्रीराम, जय महाराष्ट्र।